नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आता जानकी आणि ऋषिकेश घरी येतात. आता लताबाई, सारंग, माया हे सगळेजण तेथे असतात. तर जानकी रडतच म्हणते की आई, अगं गीतांजली नर्सला कोणीतरी मारून टाकले. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा लगेच आता ही माया म्हणते की बापरे, म्हणजे सकाळी ज्या आपल्याकडे नर्स आल्या होत्या त्यांना कोणीतरी मारून टाकले का? पण तिला कोण का कशाला मारेल? ती बिचारी मात्र तिचं काम करत होती. माया आता अगदी मारणारी सुद्धा तीच, आणि आता नाटक करत जे काही आता सगळ्यांसमोर बोलत आहे तर ते अगदी एक नाटक करत म्हणत असते. तेव्हा ज्या जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी म्हणते की बहुतेक तिला मकरंदबद्दल काहीतरी माहिती असावी. आम्ही मकरंदसाठी जे काही पॅम्पलेट आहे ते बनवले होते आणि कदाचित त्या पॅम्पलेटवर तिने मकरंदचा फोटो वगैरे बघून तिला काहीतरी माहिती असेल. पण मी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले, परंतु ती मात्र तेथे नव्हती. ती घरातून गायब झाली होती. आणि त्यानंतर मात्र आम्हाला कळालं की गीतांजलीचा आणि आता जानकी खूप रडत असते. तेव्हा आता हे ऐकून तर सारंगला खूप मोठा शॉक बसतो. सारंग म्हणतो की बापरे, म्हणजे हे सर्व कोणी केलं असेल? जानकी वहिनी, तुला काय वाटतं बरं? तेव्हा आता जानकी म्हणते की मास्क मॅन. तेव्हा माया लगेच मुद्दा म्हणते की मास्क मॅन. तर जानकी म्हणते की हो, हे सगळं काही करणारा तो मास्क मॅनच आहे. परंतु मला एक गोष्ट कळत नाही की आपल्या घरातील बातमी लगेच त्या मास्क मॅन पर्यंत कशी पोहोचते. कारण मी गीतांजली नर्सला भेटायला जाणार आहे हे घरामध्ये कुणालाच माहिती नव्हतं. तिने बहुतेक आता माझ्या मोबाईलवर मेसेज केला होता. त्यानंतर आता लगेच माया म्हणते की बहुतेक असं झालं असेल, तो मेसेज मात्र कोणीतरी वाचला असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, पण कोणी? आणि तो मेसेज मात्र आता मास्कमॅन पर्यंत कसा पोहोचवला गेला, नक्की खरंच काय असेल हे काहीच कळत नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ, पोलीस या गोष्टीचा शोध घेत आहेत आणि पोलीसच मात्र या गोष्टीचा तपास करतील. परंतु आता मात्र मला सौमित्रा आणि अवंतिका या दोघांची काळजी वाटते. बराच वेळ झाला त्या दोघांना जाऊन, ते अजूनपर्यंत नाही आले. तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की काय, पण ते दोघं कुठे गेलेले आहेत? आणि तेवढ्यात मात्र आता सौमित्रा आणि अवंतिका घरी येतात. पायरीवरच असतात. तेव्हा आता सौमित्र अवंतिका मात्र आता अगदी त्यांच्याकडे बघत असतात. ऋषिकेश विचारतो की काय रे, कुठे गेला होतात? सौमित्र आता खोटं बोलतो. सौमित्र मुद्दाम म्हणतो की आम्ही अवंतिकाच्या वडिलांकडे गेलो होतो. तेव्हा आता जानकी विचारते की असे अचानक का गेला होतात? सौमित्र म्हणतो की तिचा अचानक भाऊ आलेला होता, त्यालाच भेटायला गेलो होतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे, तुम्ही आत्ताच आलात, तोपर्यंत फ्रेश व्हा, मी तोपर्यंत जेवणाचं काय आहे ते बघते आणि ताट करायला घेते. सगळेजण भुकवलेले असतील. तेव्हा आता सगळेजण आपापल्या रूम मध्ये जातात. आणि माया लगेच आता बाजूला जाते आणि विचार करत बसलेली असते की त्या पॅम्पलेटमुळे जानकीला अगदी संशय आलेला आहे की आता त्या नर्सला काहीतरी माहिती असेल म्हणून. त्यामुळे मात्र नर्सने त्यासाठी जानकीला मेसेज केला होता. आणि शेवटी आता जानकीने हे सर्व ओळखले. म्हणजे जितकी काळजी आपण घ्यायला हवी होती तर तरी सुद्धा तितकी काळजी आपण घेतली होती, परंतु शेवटी जानकीला तर त्या नर्सबद्दल माहिती झालेच. त्यामुळे मात्र आता अगदी सावध राहावं लागेल. ती जानकी आहे तर ती इतकी साधी आणि सुधी दिसत नाही. ती अगदी चलक आहे. काहीतरी डोक्याने ती विचार करेल आणि त्यावर क्ल्यू शोधून काढेलच. आणि मुद्दा माया आता जानकीला म्हणते की ताई, मी तुम्हाला मदत करायला येते बरं का, असे नाटक करत म्हणते. त्यानंतर संध्याकाळ होते. आता ऋषिकेश आणि जानकी आपापल्या रूम मध्ये येतात. तर जानकी विचारतच असते. ऋषिकेश जानकीला विचारतो की काय झालं जानकी, कसला विचार करतेस? जानकी ऋषिकेशला म्हणते की इन्स्पेक्टरांच्या म्हणण्यानुसार मात्र माझ्या फोनवर गीतांजलीचा फोन आला होता, तर पण असं काहीच झालेलं नाही. कारण इन्स्पेक्टरांच्या म्हणण्यानुसार मात्र आता मी ह्या नर्सची काही बोललेले नाहीच. आणि त्यांनी सगळे काही गीतांजलीच्या मोबाईलचे कॉल आहे तर ते अगदी चेक वगैरे केलेले आहे सगळं रेकॉर्ड. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की आता गीतांजलीचा फोन आला होता आणि तो फोन मी रिसीव्ह सुद्धा केला होता. तर आणि हे सगळं कोणी केलं असेल? आणि माझा फोन अगदी बराच वेळ हरवलेला होता. कारण मी ओवीला फोनबद्दल खूप काही वेळा विचारले, परंतु ओवी अगदी सांगायला तयारच नव्हती. आणि ओवीशिवाय कोणी माझ्या फोनला हात लावत नसते हे मला माहिती होतं, म्हणून त्याबद्दल मी ओवीला सुद्धा विचारलं होतं. आणि ओवी तर नाही म्हणत होती. मग ओवीने तर फोन उचलला नसेल ना, मला तिला विचारावं लागेलच. आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. इतकं दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही ऋषिकेश. म्हणून आता जानकी घाईने ओवीला आवाज देते. आणि जानकी मात्र आता दरवाजा उघडते आणि ओवीला आवाज देते की ओवी जरा वर ये म्हणून. तेव्हा आता ओवी येते. आणि अगोदर जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं असते की तुम्ही मध्ये पडायचं नाही, मी माझ्या पद्धतीने ओवीला विचारते. जानकी आता रागानेच ओवी
ओवीला ओढते आणि ओवीला तिथे बेडवर बसवते आणि ओवीला विचारते की ओवी, आता तुला जे काही विचारणार आहे तर त्याचं सिरियसली खरं खरं उत्तर द्यायचं आहे. आणि हे बघ ओवी, तुला माहिती होतं की माझा मोबाईल कुठे आहे म्हणून, तरी सुद्धा तू माझ्याशी का खोटं बोलली? तेव्हा आता ओवी घाबरते आणि नाही असं म्हणते. तर जानकी पुन्हा म्हणते की ओवी, तू खोटं बोलू नको. आणि हे बघ, पोलीस काकांनी मला सांगितलेलं आहे की माझ्या मोबाईलवर गीतांजली नरचा फोन आला होता आणि तो फोन कोणीतरी उचलला होता. मग तो फोन मी उचलला नाही तर कोणी उचलला बरं? आता ओवीला ते सर्व काही आठवते. आता जानकी पुन्हा विचारते की ओवी सांग, आता तो फोन कोणी उचलला? तरी सुद्धा ओवी खोटं बोलते आणि नाही असं म्हणते. तेव्हा आता जानकी विचारते की ओवी, तो फोन उचलला नाही, मग कोणी दुसऱ्याने फोन उचलला होता का? तेव्हा ओवीला ते सुद्धा आठवते की माया मात्र आता तिला ते फोन बद्दल विचारत असते आणि मायाने मात्र तो फोन अगदी हातात घेतलेला असतो. तर ओवीला हे सर्व काही आठवते की तिने मायाकडे फोन दिलेला आणि ओवीला मात्र आता पूर्णपणे घाम फुटतो. ओवी आपला घाम वगैरे पुसते आणि खूप घाबरते. जानकी तिच्यावर पुन्हा ओरडतच विचारते की ओवी, मी तुला काय विचारते? जानकी पुन्हा रागाने विचारते की ओवी, मला एक गोष्ट सांग की माझ्या फोनवर आलेला फोन कोणी उचलला होता? तेव्हा मात्र आता ओवी घाबरते आणि म्हणते की मला माहिती नाही आणि तेथून ती जायला निघते. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे याचा अर्थ असा की तुला माहिती होतं की माझा फोन कुठे आहे म्हणून. हे बघ ओवी, तुला माहिती आहे की आई बाबांशी खोटं बोलायचं नसतं म्हणून पप्पा शिक्षा देत असतो आणि ओवी तू आमच्याशी खोटं बोलायला लागलीस का? हे बघ ओवी, आपण खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकू. मला एक गोष्ट सांग की खरं सांग की तू फोन बघितला होतास ना? कबूल कर आणि ओवी तू सांग लवकर, नाहीतर मी तुला खूप रागवेल. आता जानकी पुन्हा ओवीवर ओरडते. आता मात्र ओवी रडत असते. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी बास कर. ओवी लगेच रडतच आता बाबांना घट्ट मिठी मारते. ऋषिकेश तिला जवळ घेतो. तेव्हा आता जानकी सुद्धा रडत असते. तर आता ऋषिकेश ओवीला शांत करतो आणि जानकीला म्हणतो की जानकी किती ओरडशील? ते सांगितलं ना की तिला माहिती नाही म्हणून. मात्र आता ऋषिकेश ओवीला म्हणतो की बाळा शांत हो आणि जा बरं लता आजीकडे निघून. तेव्हा ओवी रडतच आता लता आजीकडे निघून जाते. आता जानकीने पूर्णपणे ओळखलेलं असतं. जानकी म्हणते की हे बघा नाही ऋषिकेश, ओवीकडे बघून मी तुम्हाला पूर्णपणे सांगू शकते की खरंच ओवी आपल्यापासून काहीतरी लपवते. माहिती आहे की पण ती सांगत नाही आपल्याला काही. ओवी हे सर्व का लपवत असेल याचा आता जानकी ऋषिकेशला विचारते. त्यानंतर ओवी रडतच ही खाली येते आणि तेवढ्यात माया ही ओवी जवळ येते आणि लगेच म्हणते की ओवी बाळा का रडतेस? ओवीचं अगदी प्रेमाने डोळे पुसवण्याचं नाटक करते आणि म्हणते की काय झालं बाळा, आई पुन्हा तुला बोलली का? तर ओवी म्हणते की हो, खूप ओरडली ती माझ्यावर. तेव्हा आता माया लगेच म्हणते की अगं तू तर खूप गुणी बाळा आहे, तरी का ओरडली ती? काय झालं बरं? तेव्हा आता ओवी सर्व काही खरं सांगून जाते. तू माझ्या मोबाईलवर गेम खेळत होती आणि तू कुणाचा फोन उचलला का नर्सचा? तेव्हा आता माया लगेच विचारते की मग तू काय सांगितलंस? तेव्हा आता ओवी म्हणते की तू म्हणाली होतीस ना की कुणाला नाही सांगायचं म्हणून, मग मी नाही सांगितलं. तेव्हा आता हे ऐकून मायाला तर फार आनंद होतो आणि व्हेरी गुड, खरंच किती गुणी बाळ आहेस ग तू. आणि हे बघ आता मात्र तू सगळं काही अगदी आईने सांगितलेलं ऐकतेस आणि अगदी सर्व काही व्यवस्थित करते, तरी सुद्धा आई तुझ्यावर फारच चिडते. तर ओवी म्हणते की हो. तेव्हा माया म्हणते की अगं मग तुला आईचा फार राग येत असेल. आता ओवी म्हणते की हो, खूपच जास्त राग येतो मला तिचा. तेव्हा आता माया म्हणते की ठीक आहे, मग तू आता रडू नकोस, तुझ्यासाठी मी आहे ना. तर ओवी म्हणते की हो मी आहे. तेवढ्यात लगेच आता ओवी बरोबर मायाच्या जाळ्यामध्ये अडकते आणि मायालाच म्हणते की खरंच तू खूप चांगली आहे. त्यावर आता माया तिला म्हणते की हे बघ आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, यानंतर सुद्धा आईने जर तुला काही विचारलं तू तिला काही सांगू नकोस, नाहीतर ती तुझ्यावर पुन्हा चिडचिड करेल. किंवा आता ओवी म्हणते की मी तिला काहीच सांगणार नाही, मी तिच्याशी कट्टे घेणार आहे आणि तिच्याशी मी बोलणारच नाही आता. आय हेट यू हर्ट. तेव्हा मात्र आता लगेच ओवी खूप भडकलेली असते. तर माया आणखीन तिच्याशी गोड बोलते आणि म्हणते की बरं बाळा ठीक आहे, आता शांत बस. ती अगदी प्रेमाने ओवीला जवळ घेते आणि बरोबर आपल्या जाळ्यामध्ये ओवीला अडकवते. आणि हे बघ तुला चॉकलेट आवडतं तर मी तुला नक्की चॉकलेट देईन. त्यानंतर आता इकडे सारंग आणि त्याचे जे काही मित्र वगैरे आहेत तर सगळ्या ठिकाणी मात्र आता हे मकरंदचं छापून आणलेले प्लॅम्पलेट चिटकवत असतो. प्रत्येक ठिकाणी जे काही प्लॅम्पलेट आहे तर ते चिटकवले जाते, परंतु आता हा मास्क मॅन म्हणजे ही माया आता त्या प्रत्येक अगदी त्या फोटोवर अगदी काळं जे काही कलर आहे तर ते कलर येऊन लावत असते आणि ते फोटो पूर्णपणे झाकवत असते. तर जेथे जेथे फोटो चिटकवले जातात तर त्या फोटोवर मात्र आता ह्या मास्कमॅन म्हणजे मायाने काळा कलर लावलेला असतो. त्यानंतर आता इकडे अवंतिका आणि सौमित्र ही झोपलेले असतात. तर अवंतिका ही उठते, तिला झोप काही लागत नसते. तेव्हा मात्र अवंतिका ही अगदी बाहेर येते आणि आता तिला एक सावली समोर दिसते जानकीची. अवंतिका धावतच आता ह्या जानकी जवळ येते
आता जानकीला म्हणते की वहिनी, आणि आता जानकीचा हात धरते. तेव्हा आता जानकी रागाने म्हणते की काय ग अवंतिका, मास्कमॅनशी तू हात मिळवणी केलीस आणि तुला हे सर्व करताना लाज कशी वाटली नाही, आणि आता मात्र तुला जाऊ म्हणून घेण्यासाठी मला लाज वाटायला लागलेली आहे, लक्षात ठेव. तेवढ्यात मात्र अवंतिका आणि जानकी खूपच हसतात एकमेकींजवळ. आणि आता जानकी मात्र तिची दृष्ट काढत म्हणते की जाऊन दे अगं, जाऊन दे, तू माझी बहीण आहेस बहीण. आणि दोघी आता खूपच हसत असतात. अगं, आय एम सो प्राऊड ऑफ यू. खरंच अवंतिका, किती मोठी तू हिंमत दाखवलीस. मास्कमॅनशी जाऊन तू अगदी हात मिळवणी केली तर आपण त्याला नक्की पकडू शकू. तेव्हा आता अवंतिका म्हणते की यस वहिनी, मिशन आहे तर ते सक्सेसफुल होणारच. जानकी विचारते की अगं नक्की काय म्हणणं आहे त्याचं. दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारत आता एकमेकींना हे सर्व काही विचारायला सुरुवात केलेली असते. आता मात्र अवंतिका म्हणते की जेव्हा आम्ही त्याला भेटलो तर त्याला मात्र आता तुम्ही जे काही त्याला त्रास दिलेला आहे ना, तर त्याचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो इथे आलेला आहे. तर आता हे सर्व ऐकून जानकी मात्र आता रागाने, म्हणजे तिला त्या मास्कमॅनचा खूपच राग येतो. म्हणजे त्याला बदला घ्यायचा तर बदला. तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी, बदला. आणि त्याचं हे सुद्धा म्हणणं आहे की मला आणि सौमित्राला यामध्ये भरडलं जाण्यापेक्षा आम्हाला तो लांब निघून जायला सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, यासाठी मात्र त्याने आम्हाला एक ऑफर सुद्धा दिलेली आहे, आमच्या प्रॉपर्टी मधील हिस्सा. आता जानकी हसते आणि जानकी म्हणते की आय एम शुअर, म्हणजे खात्रीने सांगते की तू ती ऑफर नक्की स्वीकारली असेल. आता अवंतिका म्हणते की हो नक्कीच, परंतु तुमचे लाडके भाऊजी त्यांनी मात्र काही ऑफर नाही स्वीकारली. जानकीला मात्र हसायला येत असते. तर आता अवंतिका जानकीला म्हणते की वहिनी, त्यानंतर मी आता सौमित्राशी इतकी भांडले, मला सुद्धा आता माझंच खरंच खूप राग येतो. त्यावर आता जानकी विचारते की काय अवंतिका. अवंतिका म्हणते की अहो मग आता सौमित्राला का कळत नसेल, ती माझी सुद्धा फॅमिली आहे, मी असं करेल का. तेव्हा आता जानकी म्हणते की हो अवंतिका, तुला काही झाले तरी थोडंसं स्ट्रॉंग राहावंच लागेल. आणि मला माहिती आहे की सौमित्र भाऊजींना याचा त्रास होत असेल, आपण मात्र त्यांना सगळं काही योग्य वेळ आल्यानंतर सांगू. त्या मास्कमॅनला मात्र आपल्याला सगळ्यांना एकमेकांपासून तोडायचं आहे, तर सुद्धा त्याला असंच भासून द्यायचं आहे की आता आपण सगळेजण एकमेकांपासून तुटण्याच्या मार्गावर आहोत. तर आणि ही जी काही सिच्युएशन आहे, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर त्या परिस्थितीमुळे तुम्ही मात्र आता वेगळे होऊ शकता, अशी परिस्थिती त्याच्यासमोर आपण आणायची. तेव्हा अवंतिका म्हणते की आय होप वहिनी त्याला असंच वाटत असेल. तेव्हा जानकी म्हणते की हो, वाटायलाच हवं. आणि हे बघ, तुला आता अवंतिका आणखीन एक काम करायचं आहे की तू स्वतः मात्र आता मास्कमॅनला फोन करायचा आणि तू त्याला सांग की मला तुझी ऑफर मान्य आहे, पण ती एका अटीवर. त्यातलं मात्र सौमित्राला काही कळायला नको. आता अवंतिका म्हणते की वहिनी, आपण एवढं सगळं काही करतो, इतके प्रयत्न करतो, पण ह्या सगळ्याचा उपयोग काय आहे बरं. त्या मास्कमॅनला मात्र सगळं काही अगोदरच कळलेलं असतं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना, तेच तर शोधायचं आहे. म्हणजे आपल्या घरातल्या ह्या गोष्टी आहेत तर त्या बाहेर जातातच कशा, आणि त्यासाठी मात्र मी आईंना ऐश्वर्याच्या घरी पाठवलेलं आहे. हे ऐकून अवंतिकाला धक्काच बसतो. अवंतिका म्हणते की काय बोलतात वहिनी. तेव्हा आता जानकी अवंतिकाला म्हणते की शांत हो. तर अवंतिका खुश होत विचारते की म्हणजे वहिनी, जसा आपला प्लॅन आहे तसा म्हणजे तुमचा आणि आईंचा सुद्धा प्लॅन आहे का. तेव्हा आता जानकी हसून हो असं म्हणते. तर अवंतिका म्हणते की वहिनी काय तुम्ही पण. तेव्हा जानकी म्हणते की हो, हे पण मी कुणाला याबद्दल नाही सांगितलं, कारण हे खूप सिक्रेट आम्हाला ठेवायचं होतं आणि त्याचा तू गैरसमज करून घेऊ नकोस. तर अवंतिका म्हणते की नाही हो वहिनी, आणि हे फक्त आपल्याला म्हणजे तुला, ऋषिकेशला आणि मला तिघांनाच माहिती आहे, बाकी मात्र याबद्दल तू कुणाला काही सांगू नको. आपला प्लॅन सक्सेसफुल नाही होत तोपर्यंत कुणाला काही सांगू नकोस, अगदी सौमित्र भाऊजींना सुद्धा नाही. तर अवंतिका म्हणते की नाही वहिनी, डोंट वरी, मी कुणाला नाही सांगणार. त्यानंतर मात्र आता जानकी म्हणते की बरं ऐक, आणखीन एक गुड न्यूज आहे, कारण आईने एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ऐश्वर्या सतत लपून छपून कुणाशी तरी बोलत असते आणि ती व्यक्ती आहे मात्र एक स्त्री आहे, ती एक मुलगी आहे, आणि मला असा डाऊट आहे की ती मुलगी मात्र मकरनची बहीण आहे. मुलगी कोण आहे, कुठे राहते आणि काय करते हेच कळालेलं नाही, मग ते शोधायचं आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की म्हणजे आपल्याला अगदी एक आयडिया येऊन गेलेली आहे, कारण हे सर्व मकरन नाही करत तर त्याची ती बहीण सर्व काही करत आहे. तर तेव्हा आता जानकी म्हणते की हो करेक्ट. त्यावर आता अवंतिका म्हणते की वहिनी अहो, पण ती कोण आहे आणि नक्की ती का हे सर्व करत असेल, आणि आता या सगळं करण्यामागे तिचा प्लॅन हेतू काय असेल हे आपल्याला शोधून काढायला हवं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो अवंतिका,
आपण एकत्र आहोत ना तोपर्यंत हे संकट मात्र आपलं काही करू शकणार नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की यस, तर जानकी म्हणते की काही जरी झालं तरी सुद्धा ते मकरंदची बहीण नक्की कोण आहे हे आपल्याला शोधून काढावंच लागेल. त्यानंतर मात्र मास्कमॅन कोण आहे हे आपोआप कळेलच. त्यानंतर आता इकडे सुमित्रा चहा वगैरे करत असते आणि ऐश्वर्या किचन ओट्यावर येऊन बसते आणि म्हणते की आई, माझ्यासाठी सुद्धा एक फक्कड असा चहा बनवा. आणि तेवढ्यात ते कावेरी काकू येतात. कावेरी काकू म्हणतात की काय ऐश्वर्या हे तुझं वागणं, तू सासूला चहा बनवायला सांगते. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की आई, तुझं कसं त्या जानकीवर प्रेम आहे तसंच मात्र माझ्या सासूबाईंचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. सुमित्राला विचारते की हो की नाही सासूबाई, तर सुमित्रा बिचारी हसते आणि हो असं म्हणते. तेव्हा आता कावेरी काकू सुमित्राला म्हणतात की हे बघा, तुम्ही बाहेर जाऊन बसा, तुम्ही हिचं काही ऐकू नका, हिला काय हवं काय नको हे मी बघते. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की मॉम, जसं सासू सुनेच्या भांडणामध्ये पडायचं नसतं तसं मग त्यामुळे मात्र आता तू सुद्धा काही करायचं नाही आणि आमच्या भांडणामध्ये पडायचं नाही. तेव्हा आता कावेरीला मात्र ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि आता सुमित्रा काकू म्हणतात की हे बघा कावेरी ताई, तुम्ही जा बाहेर, मी करते सर्व काही. तेव्हा कावेरी काकूला ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि त्या ऐश्वर्याला स्पष्ट शब्दात म्हणतात की ऐश्वर्या, तुझंही वागणं मला अजिबात पटलेलं नाही. ऐश्वर्या मुद्दाम सुमित्राला त्रास देण्यासाठी आता हे सर्व नाटक करत असते आणि आता कावेरीला म्हणते की ओके, नाही ना पटलं मग नो प्रॉब्लेम. आणि रागाने मात्र कावेरी काकू आता बाहेर निघून जातात. सुमित्राने ऐश्वर्यासाठी चहा टाकलेला असतो आणि आता ऐश्वर्या मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी म्हणते की सासूबाई, आता मला चहा नाही तर कॉफी हवी आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं, चहा तर झालेला आहे, तुला अगदी आलं आवडतं ना कॉफीमध्ये, म्हणून मी आलं किसून टाकलेलं आहे, तर आणि तुला आवडतं म्हणून मी आलं सुद्धा त्यात घातलेलं आहे. तर ऐश्वर्या लगेच म्हणते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण माझी मॉम आहे तर ती मध्येच आली, मग आपल्यातील ते प्रेम आटलं तर, आणि माझा मूड सुद्धा खूप खराब झाला, मग माझा मूड अगदी बदलला तर माझ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा आहेत तर त्या सुद्धा चेंज होतात. सुमित्रा म्हणते की अगं पण इतका अगदी मस्त चहा मी बनविला. ऐश्वर्या काही न लक्ष देता डायरेक्ट कॉफी कॉफी असं म्हणून ओरडत असते. आणि हे बघा, मुकाट्याने ती कॉफी बनवायची आहे, नाहीतर मास्कमॅनला मात्र मी तुम्हाला नाही भेटून देणार. तेव्हा आता मास्कमॅनला भेटण्यासाठी सुमित्रा लगेच म्हणते की हो हो करते करते. आणि सुमित्रा मात्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असते आणि मनात म्हणते की अजून मात्र मला काय काय करावं लागणार आहे देव जाणे. ऐश्वर्या सुमित्राकडे बघत मनात खूप खुश होत असते आणि आता म्हणते की आता मात्र उलटीच गंगा वाहणार आहे आणि देवच तुम्हाला आठवतील. मला त्रास दिलेला आहे तर आता मात्र स्वतःच भोगा, म्हणून ऐश्वर्या खूप खुश होत असते. त्यानंतर आता सकाळ होते तर इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असं बघायला मिळते, जो काही तिने बोर्ड बनवलेला आहे तर त्यावर आता ती लिहित असते की ऋषिकेश, खरं तर मला हे वाटतं की आता ह्या सगळं काही त्रास देण्यामागे आता हा मकरंद आणि मकरंदची ती बहीण. आणि हे बघा ऋषिकेश, आपल्याला हेच वाटत होतं की ही 3 माणसं मात्र आता आपल्या मागे आहे, ऐश्वर्या, मकरंद आणि मकरंदची बहीण मास्कमॅन. आणि आपण मात्र आता हे सर्व विसरत आहे की म्हणजे मकरंदची बहीण ही 4थी व्यक्ती सुद्धा आहे. आता ऋषिकेश सगळ्याचा विचार करतो आणि जानकीला विचारतो की हे सर्व खरं आहे, पण तुला असं अचानक कसं आठवायला लागलं. आता जानकी म्हणते की आता अचानक नाही, गेली 12 वर्ष आपल्याला माहिती होतं की मकरंद या जगात नाही म्हणून, आणि 12 वर्षानंतर आपल्याला हे समजलं की आता मात्र मकरंद जिवंत आहे म्हणून, आणि त्याला फक्त आणि फक्त त्याची बहीणच वाचू शकते. हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा मात्र आता मकरंद तेथे नव्हतं, म्हणून त्याच्या बहिणीनेच मात्र मकरंदला कुठेतरी गायब केलं असावं. आणि हे बघा, आईंना मात्र ऐश्वर्याने कुणाला तरी फोनवर बोलताना ऐकलं होतं, ते पण कुठल्या तरी मुलीबरोबर. मग ही मुलगी सुद्धा मकरंदची बहीण असू शकते. अर्थात म्हणजे सगळे काही दुवे आहे तर तिच्यापर्यंत आपल्याला पोहोचवतात. या सगळ्यामध्ये मात्र त्या मकरंदच्या बहिणीचा हात असणार आहे. त्यामुळे आता आपण जे काही शोधतो त्यामध्ये एनर्जी वाया घालवण्यापेक्षा आपण त्याच्या बहिणीला शोधायला हवं. तिच्याबद्दल आपण ही सगळी माहिती गोळा करायला हवी, म्हणजे आपण खरा क्ल्यू आणि गुन्हेगार कोण आहे याच्यापर्यंत नक्की पोहोचू शकतो. आणि ऋषिकेश हे सर्व काही अगदी आठवून जानकीला म्हणतो की हे बघ, आता आपण हे सगळे काही पुरावे वगैरे गोळा केलेले आहे तर त्यावरून मात्र जे काही पॅम्पलेट लावलेले आहे मकरंद बद्दलचे तर त्यावरून मात्र नक्की कुणाला तरी कळेलच. आणि आता मात्र त्याची बहीण ऐश्वर्या आणि मकरंद ह्या तिघांना सुद्धा आपल्याला एकत्र गाठता येईल. आता जानकी म्हणते की हो, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, आपण मात्र आता चौकशी करू शकतो. आणि तेवढ्याच सारंग धावतच घरी येतो आणि दादा वहिनी असे ओरडतो. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, काय झालं, का ओरडतात तुम्ही. आणि आता जी काही पॅम्पलेट आहे तर त्यावर आता ही मास्कमॅन म्हणजे मायेने काळा लावलेला रंग असतो. आता ते पॅम्पलेट घेऊन सारंग घरी आलेला असतो आणि ऋषिकेश आणि जानकी या दोघांना दाखवतो की आपण मात्र इतकी छान पॅम्पलेट लावली होती आणि त्यावर कुणीतरी हा काळा रंग लावला तर. किंवा आता जानकी आणि ऋषिकेश ते पॅम्पलेट बघतात तर त्यांना धक्काच बसतो.
आता ते पूर्ण काळ्या मकरांचा फोटो झालेला असतो. जानकी म्हणते की ऋषिकेश हे कसं शक्य आहे, हे सर्व कोणी केलं असेल तर. किंवा आता ऋषिकेश म्हणतो की हे सर्व कोणीतरी मुद्दाम करत आहे. तर आपल्याला असं वाटतं की आपण त्याला शोधतो पण नाही, तोच आपल्या मागावर आहे. तर हा जो कोणी आहे ना तो खूप शार्प आहे. तर जानकी म्हणते की तो नाही तर ती, आणि तीच ती की त्या मकरांची बहीण म्हणून, आणि तो मात्र तिच्या नजर कैदीत आहे. आपण केलेलं सगळं काही ती बघते, आपण केलेलं सगळं काही ती ऐकते, म्हणून तर मात्र ती आपल्याला हवं तसं तिच्या मनासारखं खेळवत आहे. त्यामुळे काही करून लवकरात लवकर आपल्याला त्या मकरांच्या बहिणीला शोधावं तर लागेल. नाहीतर तो दिवस लांब नाही की ती आपल्यात खेळेल म्हणून, आणि आपल्याला सुद्धा खेळवेल असे आता जानकी ठरवते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मायाला फोन करते आणि खुश होत सांगते की माया, काय सांगू, माझ्या सासूची मी कशी वाट लावली ते, आणि आज काही झालं तरी तिला मास्कमॅनला भेटायला घेऊन जायचं आहे. तेव्हा माया म्हणते की अगं वाट कसली बघते, तिला पटकन घेऊन जात, आणि त्या मास्कमॅनची भेट घालूनच दे, आणि तुझ्या लाडक्या सासूला मात्र तू अशा ठिकाणी घेऊन जा की जेथून ती परत कधीच येऊ शकणार नाही म्हणून. ऐश्वर्या म्हणते की अगं तू काळजी करू नकोस, कारण या अगोदर सुद्धा ती जानकी तिच्या आयुष्यासाठी अगदी दररोज झुरत होती, रडत होती. आता मात्र तिच्या सासूसाठी ती आयुष्यभर रडत राहील. तर कारण तिची बिचारी सासू कायमच तिला टाटा आणि बाय बाय करून जाणार आहे. तर ऐश्वर्याने मात्र आता सुमित्राला मारण्याचा प्लॅन केलेला असतो, आणि त्याबद्दल ती आता मायाला समजावत असते, सांगत असते. माया तर ते ऐकून आणखीनच खुश होत असते, आणि बाय करून आता तो फोन ठेवता. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या मात्र सुमित्राला घेऊन आता एका ठिकाणी येते आणि डायरेक्ट म्हणते की आपल्या दोघींचा प्रवास मात्र इथपर्यंतच होतात. आता सुमित्रा घाबरते आणि म्हणते की म्हणजे काय, तर ऐश्वर्या म्हणते तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, आणि ते तुला आत गेल्यानंतरच कळेल. आणि आता त्या खोलीमध्ये ती सुमित्राला डांबते आणि दरवाजा बंद करून घेते. तर सुमित्रा बिचारीची खूप हाल होते. त्यानंतर मात्र आता इकडे जो काही आता ह्या मकरनच्या कंपनीचा जो एक पी आहे, तर तो मात्र जानकीला सांगतो की ऑफिस आहे, तर ते मात्र आता एक मॅनेजर आहे, तर त्यांनी हँड ओव्हर केलेला आहे. तर तेव्हा आता त्या मॅनेजरला भेटायला मात्र जानकी आणि आता हे ऋषिकेश अशोक दिघे यांच्याकडे आलेले असतात. आणि आता मात्र जानकी त्यांना विचारते की त्या जी काही मकरनची बहीण आहे तिचा आय कार्ड वगैरे एखादा फोटो वगैरे आहे का. तर आता मात्र एक फाईल उचकल्यानंतर आता मायाचा जो काही फोटो आहे, तर तो फोटो मात्र तर त्या मॅनेजरकडे मात्र सापडलेला असतो. आणि आता तो फोटो जानकी आणि ऋषिकेश यांना तो देईल का, आणि आता जानकी सुमित्राला या संकटातून कशी वाचवेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.